श्री महाविष्णू श्री गुंडा सकारांभ निमित्त आज उत्सवाची सुरुवात झालेली आहे. सकाळी बरंचसं प्रास्ताविकामध्ये सगळी माहिती मी सांगितलेली आहे. श्रीमद सद्गुरू गुंडा महाराज यांचं जे गुरुस्थान आहे ते गुरुस्थान अत्यंत उच्च कोटीचं असं गुरुस्थान आहे. महाराजांचं जे काही चरित्र आहे, जुनं हस्तलिखित असणारं जे चरित्र आहे ते अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. व्यास उजळमकरांनी ते चरित्र लिहिलेलं आहे. महाराजांच्या सतत बरोबर असणारी, महाराजांना बघितलेलं आणि महाराजांचे सगळे अनुभव ते त्यांनी घेतलेले असं त्यांचं त्या ठिकाणी त्या चरित्राचं एकंदर वैशिष्ट्य आहे. आणि त्या वैशिष्ट्यामध्ये अजून एक भर म्हणून मी आत्ता हे नवीन जे श्री गुंडा सिद्ध रसोल्लास प्रकाशित केलेलं ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये ही गोष्ट मी नमूद केलेली की त्याच्यामध्ये स्वतः व्यास उजळमकरांनी असं लिहिलेलं आहे की ते म्हणतात त्यांच्या काही महाराजांच्या कथांचं त्या ठिकाणी स्मरण व्हायचं गुंडा महाराजांच्या आणि भावविभोर त्या ठिकाणी एकंदर त्यांना अवस्था प्राप्त व्हायची. मग कधी अष्टसात्विक भाव निर्माण हो, मग अष्टसात्विक भावातले काही जे परिणाम त्या ठिकाणी त्यांना अनुभवाला यायचे. महाराजांचं नुसतं स्मरण झालं, वृत्ती लगेच अंतर्मुख होऊन त्या आतमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी अनुभव येत अशी त्यांची त्या ठिकाणी एक अवस्था होत होती. कारण त्या महाराजांच्या लीलाच तशा होत्या. महाराजांचं जे काही स्वरूप आहे, महाराजांची जी काही विद्या आहे त्या विद्येचा परिणाम म्हणून त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी व्हायच्या. आणि हे चरित्र लिखांतर ही गोष्ट शक्यच नाही की त्यांचं स्मरण झालं की ती निवांत बसायची. एक गोष्टीचं स्मरण झालं म्हणून सांगतो. श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे आणि या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये कुठेही राधा नावाचा उल्लेख नाही. ते राधेचं नावच त्या ठिकाणी शुकाचार्यांनी काढलेलं नाही. त्याचं अनेक लोकांनी चिंतन केलं व राधेचं नाव का नाही. एवढा मोठं श्रीकृष्ण आणि राधा यांचा इतका मोठा संबंध, राधा कृष्ण हे म्हणलं तर भगवंताला आनंद होतो, श्रीकृष्णाला त्या ठिकाणी आनंद होतो. राधा ही अत्यंत पराशक्ती भगवंताची आणि तिच्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी गोलोकात असलेलं वृंदावन ते या लोकामध्ये पृथ्वी तलावर तिच्या प्रेमासाठी आणलं. तिच्या प्रेमासाठी सगळ्याच गोष्टी तिथल्या इथं या ठिकाणी उभा केल्या. आणि अशा राधेचं नाव ते भगवंत कुठंच त्या शुकाचार्य कुठंच घेत नाही. ते असं का, तसं अनेकांनी अनेक पद्धतीमध्ये चिंतन केले. त्यामध्ये एकाने असं चिंतन केलेलं आहे की राधा नावाचं उच्चारण केलं की शुकाचार्यांना 6 महिने समाधी लागत होती. राधा म्हणले की त्यांना समाधी लागायची. आणि आत्ता वेळ अशी आहे की 7 दिवसामध्ये भागवत सांगून मोकळं व्हायचं. तेव्हा राधा नावाचं उच्चारण केलं तर अवघड काम होतं. मग राधा नामाचं उच्चारणच करायचं. म्हणून राधेचं नाव श्रीमद भागवतामध्ये कुठेही त्या ठिकाणी एकंदर सापडत नाही. ही जशी त्यांची त्या ठिकाणी अवस्थेचं वर्णन केलेलं आहे, राधा नामाचा तो त्या ठिकाणी परिणाम सांगितलेला आहे, तसं गुंडा नामाचा परिणाम गुंडा महाराजांचे जे जवळचे होते, जे गुंडा महाराजांनी ज्यांच्यावर कृपा केली त्यांचीही हीच अवस्था होती. त्यांच्या जवळ गेलेले, कृपा पात्र झालेले ते त्यांना महाराजांचं नाव काढलं की समाधी अवस्थेमध्ये ती त्या ठिकाणी जायची. त्यामुळं प्रवचन करणं, लिखाण करणं ही गोष्ट फार दूरची गोष्ट आहे, लांबची गोष्ट आहे. त्यामुळं ती गोष्ट शक्य नाही. पण तरीही व्यास उजळमकर असं सांगतात, म्हणजे त्यातले हे व्यास उजळमकर आहे ते त्या ठिकाणी सांगतात की मी माझ्या पदरचं काही लिहिलेलं नाही, माझा याच्यामध्ये एकही शब्द माझा नाही, निमित्त मी आहे. सच्चिदानंद बाबा आदरी लेखुकू झाला
ते मी लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी लिहितो, माझा संबंध नाही. हे जसं त्या ठिकाणी एकंदर असावं तसं व्यास उजळमकर सांगतात हे मी लिहिलेलं नाही, ते माझा या बुद्धीचा त्या ठिकाणी काही संबंध नाही, माझ्या प्रज्ञेने हे काहीतरी लिहिलेलं आहे असंही त्या ठिकाणचा एकंदर भाग नाही. हे झालं कसं लिखाण त्या संबंधी त्यांनी सुरुवातीलाच खुलासा केलेला आहे आणि तो खुलासा अत्यंत महत्त्वाचा आहे. तिथे सांगतात मी झोपलो आणि झोपल्यानंतर मला पांडुरंगाचा दृष्टांत झाला. पांडुरंग आले स्वप्नामध्ये श्री विठ्ठल आणि त्यांनी मला हा ओवी ग्रंथ दाखवला. असं त्यांनी स्वच्छ त्या ठिकाणी एकंदर लिहिलेलं आहे की ओवी ग्रंथ संपूर्ण मला दाखवला आणि पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाने सांगितले हे लिही, एवढं फक्त सांगितलं आणि दाखवलं ग्रंथ. आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना ती प्रेरणा मिळाली आणि ते म्हणजे जसाच्या तसा मी हा त्या ठिकाणी ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे जसं रामरक्षा स्तोत्राच्या बाबतीत बुधकौशिक ऋषी सांगतात आदिष्टस यथा स्वप्ने, ते सांगितलं स्वप्नामध्ये ते रामरक्षा सांगितली आणि बुधकौशिक ऋषी सांगतात मी जशाला तसं ती गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. हे व्यास उजळमकरांनी मुद्दामून ही सुरुवातीला ही गोष्ट सांगितली आणि मग महाराजांचं सगळं चरित्र लिहिलं आहे. तेव्हा तो चरित्र ग्रंथ जो आहे तो इतका अत्यंत महत्त्वाचा असलेला वेदस्थानी असलेला असा हा ग्रंथ आहे आणि त्याच्यातून महाराजांचा जो अधिकार आहे तो अधिकार त्या ठिकाणी एकंदर सिद्ध होतो. स्वप्न दृष्टांतापासून निर्मिती ज्याची झाली तो हा ग्रंथ आहे असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. स्वप्न दृष्टांतामधून हे होतात किंवा स्वप्न दृष्टांताच्या माध्यमातून ह्या गोष्टी होतात. ही गोष्ट संस्थानामध्ये आणि गुंडा महाराजांच्या एकंदर जे काही चरित्र आहे त्याच्यामध्ये नवलाची गोष्ट नाही, हे आजपर्यंत चालत आलेल्या काही घटना आहेत. महाराजांच्या कृपेने अनेकांना दृष्टांत होत राहिले आणि दृष्टांत होऊन त्यावेळी काही लोकांना त्या ठिकाणी पूर्वीपासून अनेकांना संस्थानामध्ये काही दृष्टांत होत गेलेले आणि दृष्टांत होऊन काही त्या ठिकाणी मार्गदर्शन, काही ज्ञानप्राप्ती, काही गोष्टी आणि अशाच माध्यमातून कारण जीव स्वप्नावस्थेमध्ये तैजस अवस्थेला प्राप्त होतो आणि तैजस अवस्थेला प्राप्त झाल्यामुळं तेजोमय असणारं काही ज्ञान आहे ते ज्ञान त्यावेळी ग्रहण त्या ठिकाणी होत असतं. म्हणून स्वप्नाचं माध्यम त्या ठिकाणी एकंदर वापरलं जातं. सिद्ध पुरुष या गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करतात असा तो त्या ठिकाणचा एकंदर भाग आहे. काही जिज्ञासा आहे, मग ती जिज्ञासेची पूर्ती ह्या स्वप्न माध्यमातून त्या ठिकाणी काही वेळेला होती. प्रत्येक वेळी आपली स्वप्न खरी आहेत असं मात्र समजायचं नाही, त्याच्या काही परीक्षा ठरलेल्या आहेत आणि त्या परीक्षेवरून या गोष्टींचे निर्णय असतात. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की व्यास उजळमकरांचं जे चरित्र आहे ते अशा पूर्ण प्रामाणिक असलेलं असं हे त्या ठिकाणी एकंदर चरित्र आहे. त्या चरित्राचा त्या ठिकाणी अभ्यास करून गुंडा सिद्ध चरित्र गाथा अथवा गुंडा सिद्ध रसोल्हास त्याला ते सगळ्यांना या गोष्टींना प्रमाण आहे किंवा आम्ही जे काही महाराजांचं बोलतो त्यामध्ये या गोष्टीही प्रमाणभूत आहेत आणि याच्या मागं काही अनुभूती दडलेली आहे आणि माझा तो आज मुख्य विषय. या अनुभूती याच्या मागं काही ना काहीतरी दडलेले आहेत. महाराजांवर श्रद्धा ठेवली ही काही ना काहीतरी अनुभूती येणारच ही गोष्ट ठरलेली. महाराजांच्या चरणी लागला आणि काहीच अनुभव आला नाही ही गोष्टच खोटी. गुंडा महाराजांच्या चरणाजवळ आलं ना अनुभव आला नाही, महाराजांचं नामस्मरण घेतलं आणि काहीच अनुभव आला नाही ही गोष्टच शक्य नाही असं त्या ठिकाणचा एकंदर भाग आहे. आणि तो माझ्या प्रवचनाचा आजचा मुख्य विषय आहे. काही थोडा वेळ मला जे बोलायचं आहे
की त्याच्यामध्ये फक्त एवढंच महत्त्वाची गोष्ट सांगायची, तो विषय आहे माझा. महाराजांच्या चरणी येतो आणि त्याची सेवा वाया जाते. महाराजांच्या चरणाजवळ येतो, त्यांचं स्मरण करतो आणि वाया जातो. महाराजांपाशी येतो, त्यांचं नामस्मरण घेतो आणि वाया जातो. ही गोष्टच शक्य नाही, ही गोष्टच होत नाही. आपल्याला ही गोष्ट कळो अथवा न कळो हे होणंच शक्य नाही. आज ही गोष्ट मी बोलत नाही, एक 25-30 वर्षापूर्वीपासून मला या गोष्टीचा उगीच उलगडा झाला. आणि तो उलगडा असा झाला की ज्या ज्या लोकांनी माझ्यासमोर मी सांगितलं त्यांना अमुक अमुक कर, हे कर, तमुक कर, अशा काही सेवा सांगितल्या, त्यांचं काही बघितलं आणि त्यांना काही काही सेवा सांगितल्या. आणि असं लक्षात आलं की केलेली सेवा महाराजांनी स्वीकारली आणि त्यांना त्यांच्या इच्छेच्या दुप्पट फल दिलं आहे. कारण महाराज ठेवूनच घेत नाही कोणाचं काही, असं त्या ठिकाणी एकंदर अनुभवाला आलं. म्हणजे आपली सद्गुरुनाथांची जी परंपरा आहे ती इतकी उज्ज्वल आहे, ती ठेवून काही घेत नाही. करून घ्यायचं आणि चटकीने देऊन टाकायचं. ज्याचं त्याला त्याच्या पदरामध्ये ती गोष्ट त्या ठिकाणी एकंदर देऊन टाकायची. संस्कार करायचा, योग्य तो संस्कार करायचा आणि योग्य तो चांगला संस्कार करून ती गोष्ट त्याला त्या ठिकाणी एकंदर देऊन टाकायची. हे महाराजांचं त्या ठिकाणी व्रत असल्यासारखं आहे. ते ठेवून काही घेत नाहीत, कोणाचंच काही ठेवून घेत नाही. नामस्मरण घेतलं द्यायचं, भजन केलं काही ना काही तर त्याच्या हातीत त्या ठिकाणी देऊन टाकायचं. अजून काही विशेष गोष्ट केली त्याचं विशेषत्व जपून त्याला योग्य वेळी ती गोष्ट त्या ठिकाणी एकंदर देऊन टाकायची. हे महाराजांचं चाललेली ही त्या ठिकाणी रीत आहे. आणि हे आजही विशेषत्वाने त्या ठिकाणी एकंदर अनुभवाला येते. जेवढी पूर्वीपासून जशी प्रथा परंपरा चालत आली तशी अजून विशेष रूपामधून आजही त्या ठिकाणी एकंदर त्या गोष्टींचा जशाला तसा त्या ठिकाणी एकंदर अनुभव आहे. असं हे आपलं हे सिद्ध सिंहासन असं पीठ आहे. हे असं कसं काय होतं, महाराजांजवळ नेमकं काय होतं, महाराजांची रीत काय होती, या गोष्टीची एक जिज्ञासा त्या ठिकाणी निर्माण होते. त्यासाठी ज्ञानेश्वरीची आपली एक उभी घेतलेली चिंतनाला. महाराजांनी या ठिकाणी आपला एक नाथ संप्रदाय सांगितलेला आणि विशेषत्व सांगितलं की आमचा नाथ संप्रदाय आहे. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, देवनाथ, चूडामणीनाथ आणि गुंडानाथ असे हे 9 नाथ आहेत. 9 नाथांची ही त्या ठिकाणी असणारी ही परंपरा आहे. लक्षात ठेवायचं की नाथ म्हणल्यानंतर 9च ही संख्या त्या ठिकाणी ठरलेली असते. तर 9मध्ये बदल होत नाही. कोणी येतं एक बाजूला असला तरी एक दुसरा धरून पण 9 संख्या त्या ठिकाणी त्यांची राहणार. नवनाथ आपण म्हणतो ना, मग त्या नवनाथामध्ये अजून एक नाथ झाली की 10 नाथ झाले असं होत नाही. एक नाथ बाजूला होतात आणि त्या नाथाला त्या नवीन नाथाला त्या ठिकाणी जागा देतात आणि 9 संख्या त्या होतात. त्या संख्येमध्ये बदल होत नाही. चूडामणी नाथ, मग त्यांना ती संख्या एक मिळाली त्यामध्ये, मग ती त्याच्यामध्ये आली. गुंडानाथ हे स्वतः नाथ झाले, त्यांना एक जागा त्या ठिकाणी मिळाली. म्हणून आदिनाथापासून गुंडानाथांपर्यंत पुन्हा 9 संख्या झाली. त्या 9मध्ये त्या ठिकाणी एकंदर बदल होत नाही. तेव्हा गुंडा महाराजांची ही नाथ संप्रदायाची त्या ठिकाणी एकंदर परंपरा. हा जो नाथ संप्रदाय आहे, या नाथ संप्रदायाचं सगळ्यांनी त्या ठिकाणी एकंदर कौतुक केलेलं आहे. सगळ्यांना, अनेकांना त्या ठिकाणी प्रचिती देणारा, नाही ती गोष्ट करून दाखवणारा, अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवणारा असा हा नाथ संप्रदाय आहे. मग त्यांचं ती काही परंपरा आहे ती कशावरून चालते, कशी ही विद्या चालते, ते त्याचं उत्तर महत्त्वाचं ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे की ही आमची परंपरा नाथ परंपरा आहे अथवा ही आमची दंश परंपरा आहे, असं त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, बोलून गेला उद्देशू श्री महाविष्णू. ते म्हणतात आमची विद्या ही काय विद्या आहे, पिंडे पिंडाचा ग्रासू, की आम्ही असं करतो किंवा नाथ संप्रदायामध्ये असं केलं जातं
या पिंडानेच पिंडाचा ग्रास केला जातो. तो कसा केला जातो तर तसं त्या ठिकाणी काही चिंतन म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आधी हठयोगाची प्रक्रिया सांगितली आणि हठयोगाची प्रक्रिया सांगून झाल्यावर मग ही उभी त्या ठिकाणी एकंदर आलेली. पिंडे पिंडाचा ग्रासू नंतर उभी आलेली सगळ्यात शेवटी. म्हणजे उपसंहार करताना या उवीचा त्या ठिकाणी विचार केलेला. महाराज सांगतात की आम्ही देहाला बाजूला काढत नाही, देहाचा त्या ठिकाणी उपयोग करून घेतो. जो मिळालेला प्राप्त देह आहे, मानवी देह आहे, या देहाचाच आम्ही उपयोग करून घेतो. कशासाठी? समाधी लाभ व्हावा, आत्यंतिक समाधान प्राप्त व्हावं, याच देहामध्ये समाधी अवस्था त्या ठिकाणी प्राप्त व्हावी, त्यासाठी आम्ही या देहाचाच वापर करतो, दुसरा आम्ही वापर करत नाही. वापर करायचा तरी दिलेल्या साधनेचा. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलेले कथेची सामुग्री देह अवसानावरी, भजनात हे अभंग आहे तुकाराम महाराजांचा. पण महाराज सांगतात कथेची सामुग्री आहे, साधन आहे, आणि जे काही साधन असेल त्या साधनेचा यथायोग्य वापर केलाच पाहिजे. भजन करायचं आहे, मग टाळ हे आमचं साधन आहे, मृदंग हे आमचं त्या ठिकाणचं साधन आहे, विणा ही गोष्ट आमचं त्या ठिकाणी साधन आहे, मग त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे ना. प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्या ठिकाणी करून घ्यायचा आणि योग्य संगीत तयार होतं ना, भजन होतं, सुश्राव्य होतं, योग्य रागदारी असेल तर, अर्थाला अनुकूल अशी जर रागदारी असेल तर अर्थ स्पष्ट होतो आणि माणसाला परम आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो संगीतातून. कारण नाद ब्रह्म तयार होतं ना, आविष्कार होतो त्याचा आणि समाधान त्या ठिकाणी चित्ताला प्राप्त होतं. कारण आहे त्या गोष्टींचा मी वापर केलेला आहे, ही त्यातली महत्त्वाची गोष्ट. तसं या ठिकाणी असलेल्या देहाचाच वापर करायचा, देहातलं काही सोडायचंच नाही, सगळं घ्यायचं. त्याच्या वृत्त्या घ्यायच्या, त्याचं काही आंतरिक जो भाग असेल, बुद्धी, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, त्याच्या निर्माण झालेल्या वृत्त्या सगळ्यांचा वापर त्या ठिकाणी करायचा. त्याही पुढं जाऊन एक गोष्ट सांगतो, पण ती गोष्ट म्हणजे अगदी काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार त्याचाही वापर करायचा. कशासाठी? समाधीसाठी. असं कसं काय होतं ही तर महत्त्वाची गोष्ट आहे ना. कोणचीच गोष्ट सोडायची नाही या देहातली कोणचीच गोष्ट सोडायची नाही आणि समाधीपर्यंत त्या ठिकाणी जायचं. असं कसं काय होतं गुरुकृपेने ही गोष्ट त्या ठिकाणी एकंदर होती. कारण काहीही टाकलंच नाही, सगळं जसं आलेलं आहे, जसं ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे तसा त्याचा त्या गोष्टीचा स्वीकार केला. फक्त अट आहे त्याला, आणि ती अट म्हणजे अशी आहे की सद्गुरूंनी जे काही ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे, ज्या पद्धतीत मला बनवलेलं आहे त्या पद्धतीमध्ये मी कुणाला तरी व्हायला पाहिजे. सद्गुरूंना हे सगळं त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि एकदा का सद्गुरूंना ही गोष्ट वाहिली, समर्पित मी पूर्णपणाने झालो की याच गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करून समाधी लाभ कसा होतो ती सद्गुरूंचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होत राहतं. ही कुठली रीत आहे? ही नाथ संप्रदायातली त्या ठिकाणी रीत आहे. हे समर्पण हो, मग तुला आहे त्याच्यातून आम्ही मोक्ष देतो. मोक्ष तर त्याच्यातूनच प्राप्त होईल, पण समर्पित हो. पूर्ण सगळ्या चित्तवृत्ती जे काही असेल तसं त्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी सांग, मी असं आहे, संपलं. फक्त समर्पित हो. समर्पण भाव त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा. आणि तो समर्पण भाव त्या ठिकाणी झाला की निश्चित त्याच गोष्टीचा वापर करून मोक्षापर्यंत अथवा गतीपर्यंत म्हणजे सद्गतीपर्यंत अथवा याच देहामध्ये जर अधिकार संपन्नता असेल तर समाधीपर्यंत सिद्धावस्थेपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी मिळतं. ते सामर्थ्यच त्या ठिकाणी प्राप्त होतं गुरुकृपेने. ही कोणती रीत आहे? ही रीत आहे पिंडे पिंडाचा ग्रास करणं, ही त्या ठिकाणची एकंदरीत. पिंड म्हणजे माझा देह, माझ्या देहानेच पिंडे पिंडाचा ग्रासो, माझ्या देहाने माझ्या देहाची असणारे जे काही दोष आहेत त्या दोषांचा त्या ठिकाणी ग्रास करून टाकणं म्हणजे फक्त शुद्धत्व ठेवून देणं. पिंडानेच
पिंडाचा ग्रास करणं, स्वशरीराने स्वशरीरस्थ दोषांचा त्या ठिकाणी ग्रास करणं, संपवून टाकणं. आणि हा आहे पिंडाचा ग्रास. पण महाराजांनी त्या ठिकाणी एक गोष्ट लिहिली आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे? ह्या ओवीचा हा पहिला अर्थ आहे. दुसरा चरणामध्ये जी गोष्ट लिहिली ती अत्यंत महत्त्वाची. ते महाराज सांगतात, पिंडाचा ग्रास होतो, याच देहामध्ये समाधी लाभ होतो. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या. पण सद्गुरूंनी जर दंश केला तर, असं त्या ठिकाणी अट घाल. पिंडाचा ग्रासो तो हा नाथ संकेतीचा दंशो. तो दंश जो आहे तो त्या ठिकाणी एकंदर तो दंश झाला पाहिजे. आणि जर तो दंश झाला तर मग मात्र ह्या सगळ्या प्रक्रिया मग पुढच्या चालू राहतात. पण तो दंश झाला पाहिजे. आणि दंश या शब्दाचा अर्थ आपल्याला समजण्याच्या भाषेत ही सद्गुरूंची कृपा झाली पाहिजे. सद्गुरूंची जर कृपा झाली तर मग मात्र हे मार्ग त्या ठिकाणी आपल्याला आतला जो मार्ग आहे, पश्चिम मार्ग आहे, आणि जे अलौकिक आनंद आहेत ते सगळे त्या ठिकाणी प्राप्त होतात. पण तो दंश होणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. हे दंश शब्द महाराजांनी का वापरला तर त्याचं उत्तर आहे, ही नाथ संप्रदायातली ती विद्या आहे. नाथ संप्रदायामध्ये दंशच केला जातो. जो कोणी समर्पण भावाने येतो त्याच्यावर दंश केला जातो. जसं नाग दंश करतो आणि आपलंसं त्या ठिकाणी एकंदर करून टाकतो, विषमय करून टाकतो. मग सद्गुरूंचाही त्या ठिकाणी दंश आहे. विषमय जसं होतं तसं सद्गुरूंच्या दंशाने, सद्गुरू कृपारूपी दंशाने ती व्यक्ती तशीच त्या ठिकाणी होती. म्हणजे सद्गुरूंचे जे अनुभव आहेत, परंपरेने जे काही ठरलेले अनुभव आहेत, सिद्ध वस्तूचे जे अनुभव आहेत ते त्याला त्या ठिकाणी एकंदर येऊ लागतात. अशी त्या ठिकाणी अवस्था होती. पण सद्गुरूंचा दंश त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शब्द वापरला की पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू. हा दंश आहे असं त्या ठिकाणी महाराजांनी मुद्दामून म्हणलेलं आहे. म्हणून पिंडाचा ग्रास होतो, पण सद्गुरूंची कृपा झाली तर. आणि ही जी विद्या आहे ही विद्या मात्र कोणाकडे त्या ठिकाणी एकंदर नाही. ही विद्याच आहे नाथ संप्रदायामध्ये. आणि विशिष्ट लोकांना त्या ठिकाणी ती प्राप्त होत राहते. ती विद्या सगळीकडं ती मिळत नाही. ज्याचा अधिकार असेल त्याला ती त्या ठिकाणी ती विद्या त्या ठिकाणी प्राप्त होत राहते. अशी ही विद्या आहे. या विद्येचा परिणाम काय होतो? या विद्येचा परिणाम असा होतो की या विद्येच्या योगाने किंवा या कृपेच्या योगाने साधकाची अंतर्मुखता होणं, कुंडलिनीचं उत्थापन त्या ठिकाणी होणं, आणि कुंडलिनीच्या उत्थापनामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी एकंदर अनुभव येणं, असे हे त्या ठिकाणी दंशांनी त्या ठिकाणी परिणाम होतात. गुंडा महाराजांच्या चरित्रामध्ये गुंडा महाराजांची कृपा म्हणजे गुंडा महाराजांचा दंश झालेली खूप जण मंडळी आहेत. आणि परंपरेनेही असा अनुभव आहे की त्यांच्या दंशामध्ये त्या ठिकाणी अभिषिक्त झालेले, त्या दंशाने पूर्ण देहभान विसरलेली त्या ठिकाणी एकंदर अनुभवाला त्या ठिकाणी येतात. तेव्हा ही एक दंश प्रक्रिया आहे. आणि याला दुसऱ्या परिभाषेमध्ये शक्तिपात असं त्या ठिकाणी म्हणलं जातं. म्हणजे हा दुसरा शब्द आहे की जो प्रचलित असलेला तो त्या ठिकाणी एकंदर शब्द आहे. शक्तिपात म्हणजे नेमकं काय होतं? नेमकं ही गोष्ट होत राहते, सर्वांना असणारी कुंडलिनी शक्ती शरीरस्थ आहे. तर आता आपल्याला वर्णन करायचं नाही. कुंडलिनी शक्ती आहे, पण कुंडलिनी शक्ती सर्वांजवळ असूनही ती निद्रित आहे, झोपलेली, शांतपणाने त्या ठिकाणी झोपलेली आहे. आणि ती कोणत्याच प्रयत्नाने उठत नाही. ती उठवणं काही सोपं नाही. अनादिकालापासून मिळालेली कुंडलिनी त्या ठिकाणी शक्ती आहे. आणि ही जागतिक व्यापक असणाऱ्या प्रकृतीचा एक अंश आहे की जो मला मिळाला आहे. आणि ती मूलाधाराच्या ठिकाणी स्थित असणारी ती त्या ठिकाणची ती शक्ती आहे. ही शक्ती जर जागृत झाली तर सगळा परमार्थ त्या ठिकाणी दाखवते आणि वेगवेगळे अनुभव त्या ठिकाणी देत राहते.
आणि ती विद्या आहे सगळी, पूर्ण विद्या स्वरूप असल्यामुळं त्या ठिकाणी तिच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. प्रपंच आपण करायचं जर ठरला तरी कुंडलिनीच्या शक्तीच्या जोरावर करतो. कुंडलिनी शक्तीने जर ठरवलं प्रपंच करायचं नाही तर होतच नाही. तिने जर ठरवलं परमार्थच करायचा, परमार्थच होतो. परमार्थ करायचाच नाही ठरवलं, होतच नाही. सगळं आपलं चलन वलन व्यवहार जेवढे म्हणून काही व्यवहार चाललेले ते फक्त या देहामध्ये असणाऱ्या जीवामुळं चाललेलं नाही, त्या कुंडलिनी शक्तीमुळं त्या ठिकाणी व्यवहार चाललेले. जर ती कुंडलिनी शक्ती योग्य पद्धतीमध्ये त्या ठिकाणी उद्धृत झाली, जागी झाली, तर वेगवेगळे त्या ठिकाणी अनुभव तशी द्यायला सुरुवात करते. पण कुंडलिनी शक्तीच्या हातामध्ये हे सगळे अनुभव आहेत. अष्टसात्विक भाव जागृत होणं, हे प्रज्ञादी शक्ती त्या ठिकाणी एकंदर उत्पन्न होणं, गायनादी कला त्या ठिकाणी एकंदर उत्पन्न होणं. गुरूंच्या कृपेने जर कुंडलिनी शक्ती उद्भूत झाली तर तो माणूस, आणि गुरूंची जर इच्छा झाली की यांनी गायन करावं, उत्तम गायन करू, मग तानसेन कमी, तानसेनचं काही महत्त्व नाही, इतका मग तो गायन त्या ठिकाणी करायला प्रवृत्त होतो. यांनी कवित्व करावं असं जर त्या ठिकाणी त्या गुरूंची इच्छा झाली, कुंडलिनी शक्तीला जर तसं वाटलं तर ती त्या विद्येमध्ये त्या ठिकाणी ती प्रवीण करते. नाही, यांनी अमुक एक गोष्ट करावी, काही लिखाण त्यांनी करावं, कवित्व त्या ठिकाणी एकंदर वेगवेगळं करावं, तसं त्या ठिकाणी त्या पद्धतीमध्ये ती विद्या चालते. काही लोकांना कुंडलिनीच्या शक्तीच्या उत्थापनाने भविष्य ज्ञान कळायला लागलं. भूतकालीन काही लोकांना त्या ठिकाणी ज्ञान कळू लागलं. काही जणांना कुंडलिनीच्या उत्थापनाने शक्ती जागरण आहे ते, त्या शक्ती जागरणाच्या योगाने वर्तमानकालीन ज्ञान ते त्या ठिकाणी एकंदर त्यांना होऊ लागले, की दूरचं ज्ञान, वर्तमान काळातलं पण दूरचं ज्ञान त्या ठिकाणी एकंदर होऊ लागलं. म्हणजे प्रभाव कोणाचा आहे? सगळा प्रभाव आहे तो कुंडलिनी शक्तीचा. मग व्यवहार असो, परमार्थ असो, सगळंच कळतं तिला. फक्त तिची उत्थापना होणं ही त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि उत्थापना होण्याची जी काही मार्ग सांगितले ते आपल्या हातातले मार्ग नाहीत. हठयोग सांगितलेला आहे पण तो आपल्या हातातला मार्गच नाही ना. त्याचे व्रत वैकल्याने राहणं, इतक्या नियमामध्ये त्या ठिकाणी राहणं ही गोष्ट त्या ठिकाणी एकंदर शक्य नाही. ती या काळात तर ती शक्यच नसलेली गोष्ट आहे. किती काळ द्यावा लागेल ही गोष्ट त्या ठिकाणी काही सांगता येत नाही. आणि समजा काही चूक झाली तर काय काय भोगावं लागेल ती गोष्ट त्या ठिकाणी सांगता येत नाही. म्हणजे हठयोगाचा मार्ग तो आपल्यासाठी त्या ठिकाणी नाही आणि ते आपला अधिकार आहे नाही त्यात. मग हठयोगाच्या मार्गाने तिची एकंदर उत्थापना होती. दुसरी गोष्ट, आता हठयोग हा एकमेव मार्ग सांगितला की त्याच्या योगाने तिची उत्थापना. ध्यानयोग सांगितला की ध्यान योगाने कुंडलिनीची उत्थापना होती. पण ध्यान लागतंय कोणाला? ती अवघड काम आहे ना, तेही लागत नाही. मग आता कुंडलिनीची उत्थापना होणं तर गरजेचं आहे, पण ती झाल्याशिवाय तर काही प्राप्त होत नाही. आनंद देणारी फक्त ती आहे. साधकाच्या अवस्थेमध्ये साधना चालू असताना आनंद देणारी फक्त कुंडलिनी, बाकी काही नाही. बाकीच्या सगळ्या साधना अशा आहेत, साधना ध्येय ठेवून आपण करत राहतो, पण साधना प्रत्यक्ष करताना दुःख होणारच आहे. त्याला काही त्या ठिकाणी करू शकत नाही. दुःख होणार, काही ना काहीतरी दुःख प्राप्ती होणार, नको वाटणार, आळस येईल, काही शारीरिक कष्ट होतील, काही ना काहीतरी त्या ठिकाणी एकंदर होतच राहणार आहे. असा त्या ठिकाणी प्रकार होत राहील. म्हणजे प्रत्येक साधनेमध्ये असं काही ना काहीतरी दुःख आहे. आणि कुंडलिनीची उत्थापना झाल्यानंतर कुंडलिनी शक्ती सर्वज्ञ असल्यामुळं आपल्याकडून जी साधना करवून घेते त्याच्यामध्ये मात्र कुठलंही दुःख नाही. तर माणसाला आनंद त्या ठिकाणी निर्माण होतो. उदाहरणार्थ, कुंडलिनी शक्तीची जर उत्थापना झाली तर ते आवश्यक जर असेल, एखादा मला शरीरामध्ये रोग आहे, मग ती शरीरातला रोग कुठंतरी प्रतिबंध करतो, साधनेला प्रतिबंध करतो, मन स्थिर करत नाही. मग कुंडलिनीच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारचं त्या ठिकाणी कधीही न केलेलं आसन तयार होतं, आसन करतो माणूस.
आणि आसन करून त्या ठिकाणी त्या रोगाची निवृत्ती करून टाकतो ना. रोग निवृत्ती करणं, कारण अडथळा आला आहे ना, त्याच्या ध्यानामध्ये ध्यान करत असताना, मन स्थिर करत असताना एखाद्या गोष्टीचा, एखाद्या अवयवाचा त्या ठिकाणी अडथळा येतो आहे. मग त्याला बाजूला करायचं काम ती कुंडलिनी त्या ठिकाणी शक्ती करते. ती म्हणते याला संपव. मग ते कसं संपवायचं? साधकाला त्या बसल्यानंतर अशी स्थिती निर्माण होते की त्याला वाटतं की नाही, हे पाय मी असा नाही, अशा पद्धतीत मी बसतो. आणि कधीही न केलेली आसनं माणूस त्या ठिकाणी एकंदर करत राहतो आणि त्यामध्ये फक्त आनंदच असतो, बाकीचं काही नाही, दुःख होत नाही. एरवी आपण पद्मासन घालून बसू शकत नाही. आणि जर कुंडलिनी शक्तीने जर प्रेरित झालो तर माणूस पद्मासन सरळ घालतो, चटकीने घालतो. म्हणजे जे पाय दुखत आहे, गुडघे ज्याचे कामातून गेलेले आहेत, तो माणूसही त्या ठिकाणी चटकीने ते आसन घालून बसतो. त्याला त्या ठिकाणी वेळ लागत नाही. म्हणजे कुंडलिनी शक्तीचा जो हा अनुभव आहे तो अत्यंत आनंदाचा. तिथं दुःख होतच नाही. दुःख ही गोष्ट त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीमध्ये होत नाही, आनंद होतो. की असं बसलो ना आनंद वाटतो. हे अगदी ताठ बसायचे, तिला जर वाटलं इतक्या प्रमाणात तो ताठ बसला पाहिजे ह्या साधनेला, तसं ती त्या ठिकाणी ती बसूनच घेते. आणि तसं बसल्याशिवाय त्या ठिकाणी एकंदर बरंच वाटत नाही. हा क्रिया आहे, ह्या क्रिया होतात शरीरामध्ये. लोकांना ही गोष्ट समजत नाही. लोक जे असतात त्यांना या गोष्टी त्या ठिकाणी एकंदर समजत नाहीत. ते लोकांना वाटतं याला काय झालं, एकदम आत्ता बसला, असंच करायला लागला, असंच करायला लागला, हे काय झालेलं काय आहे, ते त्याला ते लोकांना ही गोष्ट लक्षात येत नाही. पण हा एक फार मोठा मार्ग आहे आणि तो मार्ग चालू आहे. गोळवणी महाराज, काही दत्त संप्रदायाची जी मंडळी आहेत त्यांची फार मोठी शिबिरं भरतात आणि त्याच्यामध्ये हे सगळं विवेचन त्या ठिकाणी चाललेलं असतं. आणि या विवेचनामध्ये सिद्ध सिंहासन पीठ कुठंही मागं नाही, हे चालू आहे. त्याचं त्या ठिकाणी कार्य चालू आहे. एक अनुभव सांगायचा आहे, लिहिलेला आहे, सांगायचा. हा एक विषय कुंडलिनी शक्तीचा. या मार्गातले एक अधिकारी गृहस्थ मामा देशपांडे म्हणून होते. त्यांचा फार मोठा अधिकार होता, शक्तिपात दीक्षा द्यायची, जाता जाता त्या ठिकाणी सांगायचे. त्यांना काही कुंडलिनी शक्तीच्या माध्यमाने काही भविष्य ज्ञान त्या ठिकाणी त्यांना होऊ लागलं. माणूस पाहिला की ते सांगायचे, तुझं असं असं आहे. काही लोकांना त्यांनी धोके सांगितले. गावाला निघाली होती माणसं, त्यांना पाया पडायला गेली त्यांच्याकडं. त्यांनी सांगितलं आज जाऊ नको. नाही, माझा 10 लाखाचा व्यवहार आहे. त्यांनी सांगितलं जाऊ नको, 10 लाख गेले तर जाऊ दे, तू जायचं नाही, असं त्यांनी सांगितलं. आणि ते लोक काहीतरी बोलतायत, आपण केलं पाहिजे. आणि खरंच गेले ते गेलेच. ॲक्सिडेंट झाला आणि मेले. मग त्यांची मामाने सांगितलं जाऊ नको म्हणून सांगितलं. मग आता ते 10 लाख बघावेत का त्यांनी सांगितलेलं शब्द महत्त्वाचा. ते म्हणले उद्या भेटतच नाही हा, कारण असं घडलेलं आहे त्यांच्यात की त्यांनी सांगितलं मी तर जाणार मामा, तुम्ही नको म्हणता, मी जाणार, उद्या येऊन भेटतो. ते सांगायचे उद्या तुझी माझी भेट होणार कधी आहे, असं ते एकाला बोलले. पण तुझी माझी भेट उद्या होती कुठं? आणि खरीच अशी अवस्था झाली की दुसऱ्या दिवशी तू नाहीच ना जगातच माणूस नाही. कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून इथपर्यंत त्या ठिकाणी ते बोलत असत. योग्य गोष्ट सांगायचं की कुंडलिनी ही स्वतःची त्या ठिकाणची एकंदर विद्या आहे. पण जर गुरूंनी कृपा केली तर हे मात्र ते पालुपद आहे, ते विसरायचं नाही. हे असं असेल तर होतं. मग याच्यातले मामा देशपांडे म्हणून जे आहेत ते असं अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी एकंदर असे मोठे होते आणि त्यांचे साधकही खूप आहेत की ज्यांना काही ना काहीतरी अनुभव येतात, त्यांच्या क्रिया चालू असतात, काही शक्तिपात दीक्षा त्या ठिकाणी ते देत राहतात. असं त्यांचं त्या ठिकाणी एकंदर चाललेलं होतं. मी मठामध्ये ज्ञानेश्वरी सांगत होतो आणि ज्ञानेश्वरीचं आपलं रोजचं चिंतन असायचं, रोजचे चालू असलेलं चिंतन होतं. त्यांच्याबरोबर पंढरपुरामध्ये असणारे काही साधक मंडळी आणि ते प्रदक्षिणेला चालली होती. आणि विषय काय चाललेला होता की या ठिकाणी पंढरपुरामध्ये
शक्तिपाताबद्दल काहीही कुणी बोलत नाही, कुणीच काही बोलत नाही. तो विषयच या ठिकाणी नाही. पंढरपुरातच हा विषय नाही. शक्तिपात हा त्या ठिकाणी विषय नाही. आणि आम्हाला शक्तिपाताबद्दल फार आवड आहे, जिज्ञासा आहे की आम्हाला ऐकायचं आहे. त्याच्यावरची प्रवचन आम्हाला ऐकायची. इथं नसतो आणि पंढरपुरात तुम्ही सांगता इथं सोय नाही, असं बोलत बोलत चौफाळ्यातून आमच्या जवळचा ते मठापर्यंत आली. आणि मठापर्यंत त्या ठिकाणी आल्यानंतर ते एकदम मामा देशपांडे म्हणले चला म्हणले मठात जाऊन येऊ. मठात जाऊन येऊ म्हणून आत आली पाया पाडायला. मठ आहे चला म्हणले आत आली. काय त्यांना प्रेरणा मिळाली ते आत आली. त्यावेळी मी काही जे काही मंडळी असतील त्यांच्यापुढं मी ज्ञानेश्वरी सांगत बसलो होतो. ती ज्ञानेश्वरी चालू आहे, पाया वगैरे पडली बसले. आपली माझी त्यांची ओळख नाही, तो विषय मला माहीत नाही, काही संबंध काहीच नाही. कोणीतरी जाणारे लोक आलेत, ऐकत आहेत प्रेमाने, एवढी फक्त माझी धारणा. जाताना त्यांच्या अनुग्रही शिष्याने मला सांगितलं की मामा देशपांडे. म्हणलं बरं म्हटलं, आता मला काय माहीत ते कोण आहेत, काय करतात, त्यांचं क्रिया काय, अधिकार काय, या गोष्टींचं मलाही काही माहिती नव्हती. मी पुन्हा काही त्या ठिकाणी काही बोललो नाही. बाहेर पडल्यानंतर त्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यांनी विचारलं हे काय करावं, हे ऐकायला कुठं मिळत नाही. वेदांत मिळतो, नामस्मरण, अनेक गोष्टी ऐकायला मिळतात, शक्तिपात विषय ऐकायला मिळत नाही. मग त्यावेळी हा विषय सुरू झाल्यावर मठातून प्रवचन ऐकून बाहेर पडल्यावर त्यांनी असं सांगितलं की म्हणजे शक्तिपात ऐकायचं आहे ना, ह्या मठात जावा. पंढरपुरात हा मठ फक्त सांगल शक्तिपात, कोण हे महाराज सांगतील, असं ते त्या ठिकाणी त्यांना बोलले. त्यांनी काही मला काही बोलली नाही. मग ते आपलं यायलेली प्रवचनाला ते रोज लोक त्या ठिकाणी यायलेली. 5वा अध्याय माझा चालला आता. झालं ते 1 वर्ष 1.5 वर्ष त्याच्यामध्ये तो अध्याय झाला. 6व्या अध्यायाची त्या ठिकाणी सुरुवात झाली. त्याच्यामध्ये 1 वर्षभर गेलं. आणि जवळजवळ 2.5 वर्षानंतर अचानक सद्गुरुनाथांच्या म्हणजे माझ्या गुंडानाथांच्या कृपेने एकदम मी या विषयाकडे वळलो. कसं वळलो कुणाला माहिती, शक्तिपातच सांगायला लागलो. आणि प्रत्येक ओवी शक्तिपाताची कशी असंच मी त्या ठिकाणी एकंदर सांगायला सुरुवात झाली. आणि मग सिद्ध करायला लागलो, या ओवीत शक्तिपात आहे, या ओवीत शक्तिपात आहे, इथं या पद्धतीमध्ये क्रिया सांगितली, याच्यामध्ये ही क्रिया सांगायलेली. मी सांगायला लागलो. 2 वर्ष सांगत राहिलो. शक्तिपात हा विषय मी 2 वर्ष सांगत राहिलो की ज्याचा माझ्याशी काडी मात्र संबंध नाही, तो विषय सांगत राहिलो. ते सगळं त्यांनी ऐकलं. शक्तिपात विषय माझा सांगून संपला आणि पुढच्या अध्यायाला माझी सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं की मामा देशपांडे असं म्हणाली होती की तुम्हीच सांगताल म्हणून आम्ही येत होतो. म्हणलं बरं झालं म्हणलं, त्यांची भविष्यवाणी आणि महाराजांचं स्थान महात्म्य की जे एवढा मोठा प्रभाव निर्माण झाला. म्हणजे महाराजांच्या स्थान महात्म्याने त्यांना खेचलंही गेलं आणि त्यांना सांगितलं त्यांनी की हे सांगतील म्हणून. आणि ते सांगायला लागलो. हे त्या ठिकाणी गुरुकृपेचं स्थान जे आहे किंवा गुंडानाथांचं जे वैभव आहे ते वैभव हे आहे की ते लोक यायलेली संबंधित त्या ठिकाणी एकंदर झाली. काही लोकांना मी बोललो, मठाने काही प्रेरणेने त्या ठिकाणी बोललो आणि त्यांचेही त्या ठिकाणी काही अनुभव यायला लागले. असं त्यांचंही त्या ठिकाणी एकंदर निर्माण झालं. त्यातली एक अगदी 2-3 वर्षातली एक घटना आहे. एक असे शक्तिपातामधले चांगले अधिकार संपन्न असणारे गृहस्थ होते आणि त्यांची काही शिष्य आहे जे इथं येणार पण आहेत. या उदगीर गावात आपण त्यांना पाचारणही केलेलं आहे. ते दीक्षाधिकारी आहेत. ते त्या ठिकाणी एकंदर ते आले आणि त्यांना असा दृष्टांत झाला. मठावरून जाताना ती मठावरून आपल्या चालली होती, प्रदक्षिणा होती 2 वर्षापूर्वी. काही त्यांचं काही शिबिर होतं मोठं, 1000-1200 त्यांची लोक आली होती आणि त्यांचं चालू होतं ध्यान शक्तिपात काय त्यांचं चाललेलं होतं. मिरवणूक काढली
मिरवणूक काढल्यानंतर मठावरून ते आपल्या चालली मिरवणूक. मी आपलं उभारलो होतो बघत. त्यांचं ते काही ती बगी होती त्याच्यात ते बसून चालले होते. आणि पुढं आल्यानंतर उगीच सहज त्यांचं लक्ष गेलं मठाकडं. आणि मठाकडं लक्ष गेल्यानंतर ती चटकीने उतरली खाली. उतरून मला भेटायला आली. तुम्ही कोण आहेत? म्हणले आमचं मठ आहे. म्हणलं कोणाचं? गुंडा महाराजांचं. उद्या भेटायचं आहे मला. आत्ता मिरवणूक आहे, उद्या तुम्हाला भेटायचं. म्हणजे या म्हणलं मी येतो. म्हणले तुमच्याकडे. नाही म्हणले मी येतो. आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते आले. पण ते गृहस्थ आले आणि जवळजवळ एक 3-4 तास त्यांनी फक्त शक्तिपात विषयावर त्या ठिकाणी चर्चा केली. ही आत्ता 2 वर्षापूर्वी झालेली घटना. चक्री महाराजांचं आमचं नेहमी या विषयावर बोलणं होतं. मग तोही काही त्या ठिकाणी तो बोलला आणि माझ्यापेक्षा विशेष प्रेम त्याच्यावर निर्माण झालं. ते चक्री महाराजांवर त्या ठिकाणी जास्त प्रेम निर्माण झालं. ते म्हणजे तुम्हाला ही कशी काय माहिती? ही इतकं तुम्ही बारकाव्याने बोलता कसं? इतके त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन हे बोलणं कसं शक्य आहे? असं त्यांना त्या ठिकाणी एकंदर आश्चर्य वाटायला. की कोणाची कृपा आहे? सिद्ध सिंहासन पीठाची अर्थात सद्गुरू गुंडानाथांचं हे वैभव आहे. वैभव आहे ते महाराजांचं हे वैभव आहे. आणि कुठल्याही चरित्रामध्ये जे प्रचलित आहेत चरित्र सिद्ध गाथा सोडून आणि आत्ता आज प्रकाशित झालेला ग्रंथ सोडून कुणीही महाराजांचं हे चरित्र लिहिलेलं नाही. हे फक्त आपण लिहिलेलं चरित्र आहे. सिद्ध सिंहासन पीठाने चरित्र लिहिले. बाकीच्यांनी चरित्र लिहिली एकतर शबलित करणारी चरित्र लिहिली, म्हणजे अशुद्ध लिहिली, चुकीचं. महाराजांचा उदगीरशी घनिष्ठ संबंध पहिल्यांदा उदगीरमधून हाकलायचं काम सुरू झालं. की महाराज गुंडा महाराज उदगीरकर नाहीत, इथनंच सुरुवात झाली. त्यामध्ये काही जणांनी तर कळस केला, राहायचं उदगीरमध्ये आणि गुंडा महाराज उदगीरकर या नावाला उदगीरमध्ये राहूनच निषेध, असाही नीचपणा करण्याचा त्या ठिकाणी एकंदर प्रयत्न सुरू झाला. म्हटलं का गुंडा महाराज जर उदगीरचे आहेत तर उदगीरकर हीच गोष्ट त्या ठिकाणी त्यांना लागू होती, त्याच्यामध्ये बदल होईलच कसा? आणि तो बदल करण्याचं सामर्थ्य आहेच कुणाजवळ? तो कोणाजवळ सामर्थ्य नाही. पण प्रयत्न सुरू झाला की हे नाव त्या ठिकाणी बदललं पाहिजे. हे नाव कुठंतरी डासतंय, काहीतरी गडबड करतंय, असं त्या ठिकाणी एकंदर त्यांना लक्षात आलं. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की गुंडा महाराजांचं जे वैभव आहे ते वैभव हे आहे. आणि ही जर गोष्ट महाराजांच्या चरित्रातून काढून टाकली तर मग राहायचंच काय चरित्रामध्ये? मग ही चरित्रामध्ये इतर चरित्रामध्ये दिसतच नाही. हा विषय का दिसत नाही? कारण या अनुभवामध्ये लोक गेलेच नाहीत. महाराजांच्या नावाने फक्त पैसा पाहिजे, महाराजांची विद्या पाहिजेच कोणाला? प्रपंचाला आग लागावं लागते. ताकद आहे का? प्रपंच तर पाहिजे, बायको जवळच पाहिजे. लागतो कसं त्या ठिकाणी? ते सगळं जवळच पाहिजे ना, सगळे जवळ पाहिजे, सगळे सेवेला त्या ठिकाणी पाहिजे, पैसा त्या ठिकाणी जवळ पाहिजे. महाराज लागतात कशाला? महाराज एवढ्या पुरता पाहिजे. महाराजांची विद्या पाहिजे म्हटल्यानंतर मी तर सांगतो ना लोकांना, गुंडा महाराज तुम्ही तुमचेच म्हणताना आमचेच म्हणून म्हणणारे जे कोणी असतील त्यांना माझा प्रश्न असतो की गुंडा महाराजांना विवेक मागा. महाराज काही नाही, विवेक द्या. दाखवतात महाराज. विवेक दाखवायचं म्हणजे काय करायचं? वैराग्य मागितल्यावर तर विचारायचंच काम नाही. पण नुसता विवेक जर त्या ठिकाणी महाराजांना मागितला मग दाखवतात, सुरूच करतात. एक 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 प्रक्रिया. प्रपंच राहतोच कशाला? त्याचा जाळावा लागतोय प्रपंच. रॉकेल ओतून आपल्या आपल्या हाताने काड्या लावत 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 पुढं जावं लागतंय, मागची वाटच विसरून जावी लागते. हे राहतंय कशाला? ती लोक त्यांची त्या भानगडीत पडतच नाहीत. महाराज पैसा संपला विषय, एवढंच त्या ठिकाणी चाललेलं आहे. हे असं कसं सांगता? कसं सांगता म्हणजे केलेलं आहे सांगतोय, केलेलं आहे सांगतोय. काय करतंय कोण? केलं आणि मग सांगायला हो.
काडी लावली मग सांगतो. हां, लावली मग सांगायला. आधी आम्ही कुठं सांगायला, आम्ही गप्पच बसलो. सांगण्याचा हेतू एवढा आहे की महाराजांची ही विद्या आहे आणि ही अशी काही सामान्य नाही, ती इतर चरित्रामध्ये दिसणार सुद्धा नाही, स्पर्शसुद्धा त्या ठिकाणी होणार नाही. ही जी महत्त्वाची विद्या आहे, साधकाला, पामर असणाऱ्या साधकाला उच्च अवस्थेमध्ये घेऊन जाण्याचं काम, हे काही सोपं काम आहेत. हे सोपी कामं नाहीत, शिव्या खायची कामं आहेत सगळी. फक्त शिव्या खाव्या लागतात, बाकी काही नसतं. हां, मूर्ख माणसाला शहाणं करायचं म्हणल्यावर ते अवघड काम आहे. अनधिकाऱ्याला अधिकारी करायचं काही काम सोपं नाही, पण दंश केल्यानंतर मात्र होतं ते सगळं. मग ही दंश विद्या आहे आणि ती गुंडा महाराजांच्या चरित्रामधली सगळ्यात महत्त्वाची विद्या आहे, असं लक्षात ठेवायचं. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात की पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशो. हा दंश आहे, हा दंश केला जातो. आणि गुंडा महाराजांच्या चरित्रामध्ये हे सारखं जागजागी आलेले दंश करतात, चटकिनीनं दंश त्या ठिकाणी करतात. म्हणजे काय होतं, त्यांच्या चरण सान्निध्यामध्ये आलेल्याचा आमूलाग्र बदल होतो. कुंडलिनीची उत्थापना जागरण होणारच, त्यांच्या सान्निध्यात आलं ना काहीतरी होणार, सुपरिणाम त्याचे होणारच, ही गोष्ट त्या ठिकाणी एकंदर ठरलेली. हे कुंडलिनी शक्तीशी संबंधित असणारी, काही ना काहीतरी लाभ घडवून देणारी ही प्रक्रिया त्या ठिकाणी एकंदर सुरूच होणार. कारण महाराजांचं स्वतःचं त्याच्यावर प्रेम पण आहे आणि स्वतःच्या त्या साधनेसाठी त्यांनी आयुष्य पण दिलेलं आहे. शेवटपर्यंत त्यांनी त्याच्यासाठी त्या ठिकाणी आयुष्य दिले. मग त्या प्रक्रिया त्या ठिकाणी एकंदर होतच राहणार, असा तो त्या ठिकाणचा मुख्य भाग आहे. किंवा नाथ संकेतीचा दंश, आणि दंश म्हणजे महाराजांची असणारी कृपा, आणि कृपा म्हणजे शक्तिपात. आणि या शक्तिपातामध्ये गुंडा महाराज उदगीरकराचं संस्थान श्री सिद्ध सिंहासन पीठ कुठंही मागं नाही, कुठंच मागं नाही, दरार आहे. या संस्थानाचा दरार आहे. कुणी शक्तिपास दीक्षाचे अधिकारी जर आले, बोलणं तर लांब राहिलं, ते मला बघितल्यावरच त्यांना लक्षात येते की ह्यांच्याशी बोलू नये. असं कित्येक वेळेला झालेलं आहे. ते बघूनच सांगतात की ह्यांच्याशी बोलायचं, लांब राहिलेलं बरं आहे, लांब बसून काही विचारू. त्यांना त्या गोष्टी त्या ठिकाणी एकंदर लक्षात येतं की काय ही कुठली परंपरा आहे, कशी परंपरा ही चालते, या गोष्टींचं त्या ठिकाणी एकंदर ज्ञान पण होतं. मग महाराजांचं सिद्ध सिंहासन पीठ हे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकंदर पीठ आहे की जे ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख केलेले आहे की नाथ संकेतीचा दंशू बोलून गेला उद्देशू श्री महाविष्णू. आणि महाविष्णूंनी, श्रीकृष्णाने ही गोष्ट सांगितली. आता महाविष्णू हे का शब्द वापरले, त्याचं एक कारण आहे की महाविष्णूची जी शक्ती आहे अपराजिता शक्ती आहे, पराजित होतच नाही. गुरुशक्ती कधीही पराजित होत नाही, हळूहळू पण ती काम करत राहणार. पराजित झाल्यासारखी दिसेल पण पराजित त्या ठिकाणी एकंदर कधी होतच नाही. ते त्याचाच बरोबर काढत राहते. पराजित थोडं बाजूला बसल्यासारखी, लांब झाल्यासारखी, संपल्यासारखी असं त्या ठिकाणी एकंदर दिसत राहतं. पण ही शक्ती त्या ठिकाणी एकंदर थांबतच नाही. सगळ्या थांबतात, ही शक्ती त्या ठिकाणी एकंदर थांबत नाही. म्हणून तरी चिंतकाने सांगितलं की ज्याच्यावर गुरुकृपा झाली, कुंडलिनी जागरणाची ज्याला अनुभव येऊ लागली, तो माणूस निश्चित मोक्षच प्राप्त होतो. त्याला समाधीत जातोच, नको म्हणलं तरी जातो. आता त्याला काही इलाज नाही. एकदा कृपा झालीच. आता मला नको वाटलं तरी ते पुन्हा परत घेता येत नाही, परतीचा मार्गच नाही. आता जावंच लागते समाधीत, इलाजच नाही. असा हा थोडासा बळजबरीचाही मार्ग होतो पुढं. म्हणून तरी महाराजांनी प्रार्थना केली ना, बळे घ्यावी माझी सेवा, बळाने घे, इच्छा नसली तरी आता घे.
या विद्येच्या जोरावर त्या ठिकाणी म्हणून सद्गुरू गुंडानाथांची दंश करणारी अशी ही विद्या आहे, असा तो त्या ठिकाणचा भाग आहे. काही चिंतन सांगायचं होतं, नवीन चिंतन मी हे काही बोललेले नाहीत. विषय विस्ताराचे विषय आहेत. कोणकोणत्या क्रिया होतात, अनुभव काय येतात, प्राणांचा अनुभव त्या ठिकाणी एकंदर काय होतो, माणसाची विचारसरणी कशी बदलत राहते, इत्यादी इत्यादी खूप वेगवेगळे त्याच्यामधले विषय. पण तो विषय महत्त्वाची जी गोष्ट आहे दंश प्रक्रिया, तेवढी फक्त मी आज या ठिकाणी एकंदर उलट प्रकाशित केली म्हणायला काही हरकत नाही. ती प्रकाशितच केलेली, की जी काही माहीत नाही किंवा मी इथं बोललेलं नाही. ते इतकी प्रवचनं झाली, दंश प्रक्रिया मी कधीही त्या ठिकाणी बोललेलं नाही. तेव्हा ही दंश प्रक्रियेचंही महाराजांचं ते एक वैभव आहे म्हणून ही उद्धृत त्या ठिकाणी एकंदर केलेली. यज्ञ समारंभ आहे. यज्ञ आपला अखंड चक्री सूक्त महास्वाहाकार होतोय. आपण सर्वजण बसलेले आहात व त्या निमित्त असलेली ही सेवा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून हे प्रथम पुष्प महाराजांच्या चरणी म्हणजे प्रवचनरूपी प्रथम पुष्प महाराजांच्या चरणी अर्पण करतो. ठरलेले कार्यक्रम होत राहतात. चक्री आत्ता कीर्तन आहे, कीर्तन झाल्यावर चक्री भजन आहे, हरिपाठही आहे आणि रात्री यावेळी संगीत महोत्सव आपण ठेवलेला आहे. एक स्वतंत्र असलेला संगीत महोत्सव ठेवलेला आहे. सगळे नावाजलेले नामांकित असणारे सगळे लोक आहेत. शास्त्रीय गायन आहे, हे भावगीतं भक्तिगीतं यांचा तो त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. आज जुगलबंदी आहे. दोघांचं त्या ठिकाणी सारंगी आणि तबला या दोन्हींचंही त्या ठिकाणी एकंदर श्रवण करायला म्हणजे वाद्यसंगीत वाद्याचा एक आनंद अभ्यास आहे त्याचा. आणि नावाजलेली मंडळी आहेत सगळी, पराकोटीचा अभ्यास करणारी ही सगळी त्या ठिकाणी एकंदर मंडळी. गुरुकृपेने त्यांनी होकार दिला आणि सगळेजण या ठिकाणी यायला लागलेत. जवळजवळ उदगीरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा संगीत महोत्सवाचा पहिलाच कार्यक्रम असावा. ही स्वराभिषेक आहे महाराजांच्या चरणी, संगीतरूपी स्वराभिषेक आहे. तेव्हा त्याचंही त्या ठिकाणी आस्वाद, त्याचाही ह्या गोष्टीला दाद देणं हे सर्वांनी त्या ठिकाणी करावं. रोजच हे कार्यक्रम वेगवेगळ्या रूपात त्या ठिकाणी एकंदर होणार आहेत. सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोचली आहे, स्मरण करत देत राहावं. या म्हणून महाराजांच्या या ठिकाणी त्यांचं वैभव त्या ठिकाणी एकंदर बघत आपणही बघावं, दाखवावं त्यांचं वैभव. आत्तापर्यंत आपण सगळेजण बघत राहिलोच आहेत वैभव महाराजांचं. आता दाखवावं थोडं, काही वेळेला दाखवावंही लागतं ना वैभव. अनेकांना आपल्याला तर माहिती असतं, पण इतरांना दाखवण्याची आपल्याला ती एक वृत्ती निर्माण व्हावी की नाही यालाही आपल्या गुरूंचं वैभव दाखवू, यांनाही त्या वैभवामध्ये त्या ठिकाणी घेऊन जाऊ, असं त्या ठिकाणी एकंदर करणं हे आपलं काम आहे. तेव्हा हे पुढील सर्व ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होत आहेत. सर्वांनी उपस्थित राहावं असं सर्वांना आवाहन करून झालेली सेवा अर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज. श्री सिद्ध सिंहासन पीठ की.